नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ICDS अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका, सुपरवायझर, पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिवियस एक्झाममध्ये आलेली आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे अ ऑगस्ट, ब सप्टेंबर, क जुलै, ड जून। तर खाली ऑप्शन दिलेले आहेत। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सप्टेंबर। राष्ट्रीय पोषण सप्ताह सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। पोषण अभियान ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन आहे अ 2016 साली, ब 2017 साली, क 2018 साली, ड 2019 साली। तर उत्तर आहे ऑप्शन क 2018 साली। पोषण अभियान ही योजना इसवी सन 2018 या वर्षी सुरू करण्यात आली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। पोषण आहारामध्ये कोणता घटक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत अ प्रथिने, ब चरबी, क कार्बोहायड्रेट, ड फायबर। तर उत्तर आहे ऑप्शन अ प्रथिने। पोषण आहारामध्ये प्रथिने हा घटक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। खालीलपैकी कोणते घटक शरीराला तात्काळ ऊर्जा प्रदान करतात? तर ऑप्शन आहे अ प्रथिने, ब चरबी, क कार्बोहायड्रेट, ड खनिजे। तर उत्तर आहे ऑप्शन क कार्बोहायड्रेट। कार्बोहायड्रेट हा घटक शरीराला तात्काळ ऊर्जा प्रदान करतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। कुपोषण कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते? ऑप्शन आहे अ जीवनसत्व अ, ब जीवनसत्व B12, क जीवनसत्व सी, ड जीवनसत्व डी। तर उत्तर आहे ऑप्शन अ जीवनसत्व अ। जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कुपोषण होते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। गर्भवती महिलांसाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? तर खाली ऑप्शन आहेत अ कॅल्शियम, ब लोह आयर्न, क जीवनसत्व क, ड झिंक। तर उत्तर आहे ऑप्शन ब लोह आयर्न। गर्भवती महिलांसाठी लोह आयर्न हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन आहे अ 2010 साली, ब 2011 साली, क 2012 साली, ड 2013 साली। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 2013 साली। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा इसवी सन 2013 मध्ये लागू करण्यात आला। आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। अंगणवाडी केंद्रामध्ये किती वयोगटातील मुलांना पोषण आहार दिला जातो? ऑप्शन आहे अ 0 ते 3 वर्षे, ब 3 ते 6 वर्षे, क 6 ते 10 वर्षे, ड 0 ते 6 वर्षे। तर उत्तर आहे ऑप्शन ड 0 ते 6 वर्षे। अंगणवाडी केंद्रामध्ये 0 ते 6 वर्षे या वयोगटातील मुलांना
पोषण आहार दिला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. फॉलिक ॲसिडचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर ऑप्शन आहे अ. दूध, ब. हिरव्या पालेभाज्या, क. तांदूळ, ड. केळी. तर उत्तर आहे ऑप्शन ब. हिरव्या पालेभाज्या. फॉलिक ॲसिडचा मुख्य स्रोत हिरव्या पालेभाज्या हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. मध्यान्ह भोजन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन आहे अ. 1995 साली, ब. 2001 मध्ये, क. 2004 मध्ये, ड. 2010 मध्ये. तर उत्तर आहे ऑप्शन अ. 1995 मध्ये. मध्यान्ह भोजन योजना 1995 या वर्षी सुरू करण्यात आली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न मित्रांनो, आता हे काही प्रश्न संगणक या विषयावर आधारित आहेत. हे सर्व प्रश्न प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेले आहेत, त्यामुळे आतासुद्धाही येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे. संगणकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन आहे अ. चार्ल्स बॅबेज, ब. बिल गेट्स, क. स्टीव्ह जॉब्स, ड. ॲलन ट्युरिंग. तर उत्तर आहे ऑप्शन अ. चार्ल्स बॅबेज. संगणकाचा जनक म्हणून चार्ल्स बॅबेज यांना ओळखले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे? ऑप्शन आहे अ. मॉनिटर, ब. कीबोर्ड, क. प्रिंटर, ड. स्पीकर. तर उत्तर आहे ऑप्शन ब. कीबोर्ड. कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. CPU पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन आहे अ. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ब. सेंट्रल प्रोग्राम युनिट, क. सेंट्रल प्रोसेसर युटिलिटी, ड. नन ऑफ दीज. तर उत्तर आहे ऑप्शन अ. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPUचे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. MS वर्ड कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? ऑप्शन आहे अ. ऑपरेटिंग सिस्टीम, ब. अँटीव्हायरस, क. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, ड. डेटाबेस सॉफ्टवेअर. तर उत्तर आहे ऑप्शन क. वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. MS वर्ड हे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. WWWचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन आहे अ. वर्ल्ड वाईड वेब, ब. वाईड वर्ल्ड वेब, क. वेब वर्ल्ड वाईड, ड. वर्ल्ड वेब वाईड. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. वर्ल्ड वाईड वेब. WWWचे पूर्ण रूप आहे वर्ल्ड वाईड वेब. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे? ऑप्शन आहे अ. विंडोज, ब. लायनक्स, क. मॅक OS, ड. वरील सर्व. तर आपले उत्तर आहे ऑप्शन ड. वरील सर्व. ऑप्शन अ. विंडोज, ब. लायनक्स, क. मॅक OS हे तीनही ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन ड. वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. संगणकाच्या मेमरीचे 2 प्रमुख प्रकार कोणते आहेत? ऑप्शन आहे अ. RAM आणि ROM, ब. हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह, क. CPU आणि मॉनिटर.
ड मायक्रो प्रोसेसर आणि कीबोर्ड. तर आपले उत्तर होईल ऑप्शन अ RAM आणि ROM म्हणजेच रॅम आणि रोम. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती सर्च इंजिन नाही? ऑप्शन आहे अ गुगल, ब याहू, क विंडोज, ड बिंग. तर उत्तर आहे ऑप्शन क विंडोज. विंडोज ही सर्च इंजिन नाही. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. संगणकामध्ये डेटा संग्रहित करण्यासाठी कोणत्या युनिटचा वापर केला जातो? ऑप्शन आहे अ बीट, ब बाईट, क हर्ट्ज, ड डेसिबल. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बाईट. संगणकामध्ये डेटा संग्रहित करण्यासाठी बाईट या युनिटचा वापर केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. USB चा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे अ युनिव्हर्सल सिरियल बस, ब युनिव्हर्सल सिस्टीम बेस, क युनिटेड सर्व्हिस बस, ड युनिव्हर्सल सॉफ्टवेअर बेस. तर उत्तर आहे ऑप्शन अ युनिव्हर्सल सिरियल बस. USB चा पूर्ण अर्थ आहे युनिव्हर्सल सिरियल बस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. मित्रांनो, आता ही जी प्रश्न आहेत ही योजना या विषयावर आधारित आहे. ही सर्व प्रश्न प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत आणि आतासुद्धा येण्याची शक्यता आहे. सर्व प्रश्न ही इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामुळे तुम्ही ही सर्व अगदी तोंडपाठ करून ठेवा. आणि जर प्रश्नाची उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ICDS योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? खाली ऑप्शन आहेत अ 1972, ब 1975, क 1980, ड 1985. तर आपले उत्तर आहे ऑप्शन ब 1975 या वर्षी. ICDS योजनेची सुरुवात इसवी सन 1975 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. ICDSचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे अ इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ब इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, क इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, ड इंटरनॅशनल चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. तर उत्तर आहे ऑप्शन ब इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. ICDSचा पूर्ण अर्थ आहे इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. ICDS अंतर्गत कोणता घटक समाविष्ट नाही? ऑप्शन आहे अ बालविकास, ब माता आरोग्य सेवा, क उच्च शिक्षण, ड पूरक पोषण आहार. तर उत्तर आहे ऑप्शन क उच्च शिक्षण. ICDS अंतर्गत उच्च शिक्षण हा घटक समाविष्ट नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. ICDS अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांसाठी योजना आहे? ऑप्शन आहे अ 0 ते 6 वर्ष, ब 6 ते 12 वर्ष, क 12 ते 18 वर्ष, ड 18 ते 24 वर्ष. तर उत्तर आहे ऑप्शन अ 0 ते 6 वर्ष. ICDS अंतर्गत 0 ते 6 वर्ष या वयोगटातील मुलांसाठी योजना आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. ICDS योजनेत कोणते मुख्य उपक्रम आहेत? ऑप्शन आहे ए बालकांचे आरोग्य आणि पोषण, बी महिला सशक्तीकरण, सी प्रौढ शिक्षण, डी केवळ गर्भवती महिलांसाठी सेवा. तर उत्तर आहे ऑप्शन ए बालकांचे आरोग्य आणि पोषण. चला तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका,
जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.